त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतो, एक विश्वास ठेवावा लागतो की ही गोष्ट होणार आहे. आपल्याला प्रार्थना करावी लागते की ही गोष्ट देव करणार आहे. हालेलुया. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीस उदाहरण सांगतो. बाहेरच्या देशातला आहे. एक देवाचे दास होते, एक मिशनरी. त्यांचं नाव होतं की जॉर्ज मुलर. आणि त्यांना देवाने एक विजन दिलं की तू काय करायचं, जे अनाथ आश्रम आहे ते ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये ज्या मुलांना घरच्यांनी सोडलेला आहे, जे अनाथ आहे, अशा लेकरांना तू काय करायचं, त्या अनाथालयामध्ये आणायचं, त्यांना शिकवायचं. हालेलुया. आणि एक चांगलं काम आहे. चांगल्या कामाला लोक कधी मदत करत नाही. हालेलुया. आणि त्यावेळेस काय होतं की त्याला एक विजन येतं आणि ते विजन प्रमाणे तो काय करतो, एक अनाथालय ओपन करतो. त्याच्यामध्ये म्हणजे 300 पेक्षा जास्त म्हणजे अधिक मुलं त्या ठिकाणी येतात. हालेलुया. आणि त्या ठिकाणी मुलं येतात, त्या ठिकाणी ते सर्व चालू होतं. पण एक दिवस असा येतो की त्यांच्याकडं ना खाण्यासाठी ना पिण्यासाठी काहीच नसतं. हालेलुया. आणि ते लहान लहान लेकर असतात. आपल्याला जर आपल्या घरामध्ये पण लेकर असतात, जर त्यांना भूक लागली तर ते रडतात. आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला कावळ येतो, आपलं हृदय तुटतं की अरे याला भूक लागलेली, याला मी कसं नाही का, याला कसं मी काय देऊ, काय नाही. हालेलुया. आणि त्यावेळेस ते जॉर्ज मुलर ते काय करतात, प्रार्थना करतात. आणि त्यांना त्यांचे जे हाताखालचे जे व्हॉलेंटियर असतात ते सांगतात की आपल्याकडे मुलांना देण्यासाठी काही जेवण नाहीये. आणि त्यावेळेस संध्याकाळ होते आणि सकाळचा टायमिंग असतो. ते बोलतात की आपल्याला मॉर्निंगला काहीच नाहीये, काय करायचं. ते बोलतात की तुम्ही प्रार्थना करा, देव पुरवठा करणार आहे. हालेलुया. आणि ते तसं प्रार्थना करतात, ती मुलं झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी जो त्यांचा टायमिंग असतो नाश्ता करायचा, त्यावेळेस ते त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये येतात. त्या ठिकाणी सर्वजण असे बसतात. हालेलुया. आणि त्या ठिकाणी सर्वजण बसल्याच्या नंतर यांच्याकडे जेवण नाहीये, यांच्याकडे काहीच नाहीये, खाणं ना पिणं काहीच नाहीये. पण त्यांचा एक विश्वास आहे की देव देणार आहे. हालेलुया. आणि त्यावेळेस ते काय करतात, सर्व लेकरांना त्या डायनिंग टेबलवरती बसवतात आणि ते बोलतात की आपण प्रार्थना करू, त्याच्यानंतर आपण जेवण करूया, नाश्ता करूया. आणि मग त्यावेळेस काय होतं की बाहेरच्या साईडला एक दुधाची गाडी जात असते आणि ती त्या ठिकाणी पंक्चर होते. आणि ज्या ठिकाणी तिला दूध पार्सल करायचं असतं खूप लांब असतं आणि त्याला पंक्चर काढायला पण खूप टाइम लागतो. तिथं मेकॅनिकल नसतात, काय नसतात. आणि त्यामुळं तो विचार करतो की हे दूध जे आहे ते खराब होईल. आणि त्याला एक अनाथालय दिसतं पुढं की त्याच्या समोरच आपली गाडी पंक्चर झालेली आहे. आणि मग तो त्या ठिकाणी जातो, त्यांना सांगतो की माझ्याकडे एवढं दूध आहे, मी तुमच्या लेकरांसाठी मला तुम्हाला द्यायचं आहे, कारण की जे लवकर गेलं नाही तर ते खराब होईल. आणि मग तो काय करतो, ते दूध त्यांना देतो. मग त्यांना दूध येतं, पण त्यांच्याकडे ब्रेड नसतात, चपाती नसतात. पण त्याच वेळेस त्या दिवशी आदल्या दिवशी जे प्रार्थना करत होते की देवा तू उद्या आम्हाला नाश्ता दे, लेकरांना तू नाश्ता दे. आणि त्या दिवशी एका माणसाच्या मनामध्ये कार्य होत होतं. तो रात्रभर झोपला नाही. त्याला आतून देव सांगत होता की तू जा त्या ठिकाणी आणि तू ब्रेडचे पाकिट वाढ. आणि मग तो काय करतो, ती सर्व ब्रेडचे पाकिट घेऊन जातो, त्या गेटच्या बाहेर उभा राहतो, त्यांना बोलवतो, त्यांना सांगतो की मला नाही का तुम्हाला ब्रेडचे पाकिट द्यायचे आहे, कारण की मला रात्रभर मला झोप आलेली नाहीये, मला देव म्हणजे झोपू दिलं नाही की तू माझ्या त्या ठिकाणी जाऊन हे ब्रेडचे पाकिट तू दे. आणि मग तो त्या ठिकाणी देतो. आणि त्या ठिकाणी एक अद्भुत चमत्कार आपल्याला बघायला भेटतो की विश्वासाने आपण जो पाऊल टाकतो तो काय देव काय करतो, सिद्धीस घेऊन जातो, ते पूर्ण करतो. ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की ही गोष्ट होऊ शकत नाही, त्या ठिकाणी बघा तुम्ही त्यांच्याकडे खायला नाहीये, पियला नाहीये, पण ज्या वेळेस ते विश्वासाने पाऊल उचलतात, ज्या ठिकाणी ते विश्वासाने त्या बेंचवर बसतात खाण्यासाठी, ती वेळ होती. आणि त्यावेळेस देव टायमाला काय करतो, त्यांच्यामध्ये ते सर्व पाठवतो. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्व गरजा त्यांच्यामध्ये पाठवतो. हालेलुया. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आपण जे ख्रिस्ती लोक आहोत, तर आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आपण जे पाऊल टाकतो प्रत्येक परिस्थितीमध्ये ते कसा असतो, विश्वासाने असतो. तर मी तुम्हाला आपण मत्ती याचा 8वा अध्याय आणि 5 ते 6 वचन आपण वाचूया. 10. मग येशू कफरनहूमात आल्यावर कोण एका जमादाराने त्याचकडे येऊन त्यास अशी विनंती केली की प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.
तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा जमादाराने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. हालेलुया. या ठिकाणी 3 जण आहेत, म्हणजे त्यांचं जे संभाषण चालू आहे त्या ठिकाणी येशू आहे, आणि जो शेताधिपती आहे तो आहे, आणि तो त्याच्या चाकराविषयी बोलत आहे. आणि त्या ठिकाणी त्यांची चर्चा चालू आहे. त्या ठिकाणी जो शेताधिपती, त्याचा जो चाकर आहे तो पीडित आहे, तो आजारी आहे, आणि त्यावेळेस तो येशूकडे येतो, आणि येशूकडे आल्याच्या नंतर त्याच्याशी बोलतो की माझं चाकर आजारी आहे, तुम्ही काय करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी मध्यस्थी करा, त्याला बरं करा. आणि मग येशू बोलतो की चल, मी तुझ्या संगती येतो, तुझ्याकडे येतो. तर त्यावेळेस येशू, तो चाकर आहे, तो येशूला बोलतो की माझी एवढी पात्रता नाहीये की तुम्ही माझ्या छत्राखाली यावं. आणि तो हे पण बोलतो की मी जे या ठिकाणी आलो ही सुद्धा माझी पात्रता नाहीये. हालेलुया. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तो एक अधिपती, तो एक अधिकारी आहे, एक चांगला अधिकारी आहे, त्याच्याकडे शिपाई आहे, सर्व काही आहे, त्याच्याकडे पैसा आहे, तो एक राजमहल मध्ये तो काम करतो, त्याच्या अंडर मध्ये खूप सारे लोक आहेत. पण तो ज्यावेळेस येशू ख्रिस्ताजवळ आला त्यावेळेस तो नम्र झाले. तो स्वतः कोण आहे तो विसरलेला आहे की मी एक अधिकारी आहे, आणि तो ते ठिकाणी तो विसरलेला आहे. हालेलुया. मला एक तुम्हाला ठिकाणी जे 2-3 पॉईंट सांगितले त्याच्यातला हा आहे की आपण ज्यावेळेस देवासमोर जातो तर आपण कोण आहोत हे विसरलं पाहिजे. कारण की या जगामध्ये आपण राहत असताना तुम्ही ज्यावेळेस लोकांकडे जाता, 301 ओळख आहे, 301 ओळख आहे की मी एक दादा आहे, मी एक भाऊ आहे, मी या ठिकाणी माझं नाही का सर्व लोक ऐकतात. तुम्ही जर आमच्या साईटला आले तर काही पास्टर लोक आहेत, त्यांना अध्यक्ष म्हणून घ्यायला खूप चांगलं वाटतं की मी एक अध्यक्ष आहे, या तालुक्याचा अध्यक्ष आहे, त्या तालुक्याचा अध्यक्ष आहे. पण हे सर्व ज्यावेळेस तुम्ही देवासमोर जाता, तुमचं अध्यक्षपद, तुमचं बिशप पद, तुमचं रेव्हरंड पद काय आहे देव बघत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःला विसरता त्यावेळेस देव तुमच्या विश्वासाचा आदर करतो. आणि तो ठिकाणी जो शेत अधिपती आहे तो त्याच्या चाकरासाठी देवाकडे, ज्या येशू ख्रिस्ताकडे काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. तो एक राजा आहे, म्हणजे तो एक राजाच्या हाताखाली एक अधिकारी आहे मोठा, आणि त्याच्याकडे एवढी ऑथॉरिटी आहे की तो एखाद्याला जा म्हटलं तर जातं, हे काम कर म्हटलं ते करतो. जर आपल्या ठिकाणी जर आपण बघितलं, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या इकडं जर आपल्या घरी कोणी आजारी असेल तर आपण काय करतो, त्यांना कॉल करतो की आम्ही आमच्या घरी आजारी आहे, तुम्ही या, आमच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. ईद येऊन त्यांना नाही का, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, आणि ते प्रार्थनेच्या द्वारे बरे होतील. आता तो एवढा श्रीमंत व्यक्ती आहे, तो काय बोलत आहे की तुम्ही येण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी, तुम्ही फक्त शब्द मात्र बोला. हालेलुया. आणि त्याचा एवढा विश्वास आहे. त्या ठिकाणी आपण बघतो की जर आज आपल्या ठिकाणी जर कोणी पैशावाला असता त्या ठिकाणी बोलला असता की तो जो नासरतकर येशू आहे त्याला माझ्याकडे आणा आणि मग तू माझ्या चाकराला बरं करेल. जर आपल्यापैकी त्या ठिकाणी कोणी असतात, पण तो त्या ठिकाणी स्वतःला विसरलेला आहे की मी एक अधिकारी आहे, माझ्या हाताखाली एवढे जण कामाला आहे. म्हणून ज्यावेळेस आपण देवासमोर जातो तर आपण लक्षात असलं पाहिजे, पहिली गोष्ट की आपण कोण आहे ते विसरलं पाहिजे. त्यानंतरच आपण देवासमोर नम्र होऊन देव आपल्या विश्वासाचा काय करल, आदर करल. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, जे देवाचं जे वचन आहे त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि आपण बघतो की त्याच्यानंतर आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे. आपण बघतो की जो शेताधिपती आहे तिने काय केलं, त्याच्या चाकरासाठी येशूकडे काय केली, मध्यस्थी केली की त्यांनी बरं व्हावं. आज आपल्यामध्ये पण एक ती जी गरज आहे की आपल्या जीवनामध्ये की आपण दुसऱ्यासाठी आपण काय केले पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे. आता मध्यस्थी आपण कशी केली पाहिजे, आपण मध्यस्थी याने प्रार्थना, आपण जसं म्हणतो की देवासंग बोलणं ही पण एक काय प्रार्थना आहे. आपण जर दानिएलाच्या जीवनाविषयी बघितलं, एजराच्या जीवनाविषयी बघितलं तर एजराने आणि दानिएलाने ज्या प्रार्थना केल्या त्या सारख्या, त्या कशा होत्या माहितीये का, की एजरा आणि दानिएल
जर तुम्ही त्यांचे जे चॅप्टर वाचले तर त्याच्यामध्ये ते त्यांच्या लोकांसाठी काय करत आहे, मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे. ते बोलतात की हे बाप्पा, हे पिता, तू काय कर, आमच्या लोकांना क्षमा कर, मी त्यांच्या पापाची, अपराधाची काय करतो, क्षमा मागतो. हालेलुया. आज आपण आपल्या जे नातेलग आहे किंवा जे आपले लोक आहे, आपण त्यांच्यासाठी देवाकडे मध्यस्थी करतो का? आज आपण जर नसल करत तर आपण देवाकडे आपण मध्यस्थी केली पाहिजे. जसं ते एक शेताधिपती, तो एक त्या ठिकाणी जाऊन येशूकडे जाऊन मध्यस्थी करत आहे की माझा शिष्य बरं व्हावं. त्याला एक काळजी आहे त्याच्या शिष्याची. तशी आज आपल्याला आपल्या नातेवाईकांची काळजी आहे का? आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? जसं दानिएल आणि एज्राने केली तशी आज आपण प्रार्थना करतो का? आणि विश्वासाने पाऊल उचलून पुढे चालणे म्हणजे काय? त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही शब्द मात्र बोला आणि माझं चाकर का होईल, बरा होईल. त्या ठिकाणी त्याचा विश्वास काय आहे? आपण पुढे जर बघितलं तर येशू बोलतो की मला असा विश्वास इस्रायल तर हे आढळला नाही. आणि येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासाचा काय करतो, आदर करतो. हालेलुया. आज किती जणांना वाटतं की येशूने माझ्या विश्वासाचा आदर केला पाहिजे? हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की येशू ख्रिस्ताने तुमच्या विश्वासाचा आदर केला पाहिजे तर तुम्हाला पहिली स्टेप आहे की विश्वासाने आणि प्रार्थनेने काय करणे, आपलं पाऊल उचलून पुढे टाकणे. हालेलुया. तुम्ही तयार आहात का? तुम्ही मध्यस्थी करायला तयार आहात का तुमच्या नातेवाईकांसाठी? तुम्ही तुमच्या स्वतःला विसरायला तयार आहात का? आज आपल्याकडे किती जरी पैसा असला, आपल्याकडे किती जरी पदवी असेल तर देवाला ते नाही पाहिजे. देवाला तुम्ही एक नम्र व्यक्ती पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस मोशे राजमहलामध्ये होता, ज्यावेळेस तो बाहेर आला, देव त्याला अरण्यात बनवत होता. त्या कशासाठी बनवत होता? की लोकांचा न्याय निवाडा करण्यासाठी. हालेलुया. म्हणजे देव आपल्याला, ज्यावेळेस मोशे राजमहलामध्ये राहत होतं, देवाची इच्छा होती त्याच्यामध्ये कुठलाही गर्व किंवा घमंड त्याच्यामध्ये आढळला नाही पाहिजे. म्हणून बायबल सांगतं की मोशे हा भूतलावर एक नम्र व्यक्ती होता. आज देवाला नम्र व्यक्ती पाहिजे आहे आणि देवासमोर आपण आपल्या स्वतःला विसरलं पाहिजे, आपण स्वतःला नम्र केलं पाहिजे. हालेलुया. आणि आपण बघतो की आपल्यासाठी पण येशू ख्रिस्ताने काय केलेले आहे, मध्यस्थी केलेली आहे. हालेलुया. आपण ज्यावेळेस देवापासून दूर होतो, आपल्यासाठी काय केले, येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केली. हालेलुया. आपण आहे ना पहिले राजे याचा 4था अध्याय आपण वाचूया. आणि 1 ते 5 वचन आपण वाचूया. शलमोन राजा सर्व इस्रायलाचा राजा होता. नाही, दुसरे राजे. हो. हो. 1 ते एखाद्या संदेश त्याच्या शिष्यांच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे गाड्याने केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यात आला आहे. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिकडे भांडी आणि ती भरीत जाईल. हालेलुया. या ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी कोण आहे, अलिशा आहे आणि एक विधवा स्त्री आहे की तिचा नवरा सेवेमध्ये मरण पावलेला आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी तिच्याकडे तिच्या परिवारामध्ये पण अशी परिस्थिती आहे की तिच्याकडे पण काहीच नाहीये. आणि जे सावकार आहे तिच्या मुलांना काय करण्यासाठी आलाय, दास करून घेण्यासाठी आलाय. पुन्हा एकदा त्यांना दास करणार, त्यांच्यावरती जसं पाहिजे तसं ते वागणार. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी ती स्त्री जी आहे तिने तिचा नवरा देवाच्या सेवेसाठी दिला. हालेलुया. हे एकदम चांगली गोष्ट आहे की तिने तिचा नवरा जिवंत देवाच्या सेवेसाठी दिला. आपण बघतो की तू मेल्याच्या नंतर तिच्या जीवनामध्ये काय झालं, आणि तू जिवंत असताना पण त्याच्याकडे काय होतं, कर्ज होतं. आज असं अनेक लोकांना वाटतं की पास्टर जे आहे त्यांच्याकडे खूप सारे पैसे असतात, ते खूप सारे आशीर्वादित लोक असतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि सर्व नाही का, म्हणजे ते पास्टर. पण तसं काय नाहीये. हालेलुया. समजतं की पास्टर का पैशावाले नाही नसतात, त्यांच्यावर पण कर्ज असतं. आपल्याला ते याच्यातून समजतं की जो अलिशा आहे, त्याचा जो सेवक आहे, तो जिवंत देवाची जो सेवा करतो, त्याच्यावरती काय होतं, कर्ज होतं.
पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तिने काय केलं, तिचा नवरा देवाच्या सेवेसाठी दिला. आज आपण पण आहोत. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे आज बायबल कॉलेजच्या लेकरांना नाही का, त्यांचे जे आई वडिलांनी जो एक चांगलं पाऊल उचललेलं आहे देवाच्या सेवेसाठी, की ते त्यांची मुलं देवाच्या राज्यासाठी दिलेले आहे. हालेलुया. आज आपण देवाला काय देऊ नाही शकत, देवाकडे सर्व आहे, आपण पण देवाचे आहे. पण देवाच्या सेवेसाठी जसा त्या बाईने तिचा नवरा दिला, तसं आज आपण देवाच्या सेवेसाठी काय दिलेलं आहे. आपण आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारूया की आजपर्यंत मी, जसं माझं तारण झालं तेव्हापासून तर आतापर्यंत मी देवाच्या सेवेसाठी काय दिलेलं आहे. तिने तिचा नवरा दिला, आज मी माझं मुलगा दिला, की कुणी माझे पती दिले, की पत्नी दिली, की कोण दिला. आज आपण देवाच्या सेवेसाठी आपण काय दिलं. हालेलुया. मग तुम्हाला हे सांगू द्या की ती ज्या वेळेस तिचा जो नवरा आहे तो मेल्याच्या नंतर तिच्यावरती एक परिस्थिती आलेली आहे, तिचे फायनान्शियल एक आर्थिक परिस्थिती तिच्याकडे आहे. आणि त्यावेळेस जो एलाइशा आहे, तर जो अलिशा आहे, तो त्या ठिकाणी येऊन तो काय करतो, मध्यस्थी करतो. त्या ठिकाणी तो पण देवाकडे प्रार्थना किंवा देवाशी बोलतो. आणि त्यानंतर तो तिला सांगतो की जे जा शेजारी पाजरून जे पण भांडे आहे ते सर्व तू घेऊन ये, आणि काय कर, तुझ्या घरामध्ये जा, बंद कर, आणि जी कुपी आहे ती काय कर, तिच्यातलं तेल तू त्याच्यामध्ये ओत. हालेलुया. तिच्याकडे काहीच नाही आहे, पण काहीतरी आहे. हालेलुया. तिची परिस्थिती खराब आहे, तिच्याकडे पैसे नाही, तिच्याकडे पीठ नाहीये, तिच्याकडे राशन नाहीये, तिच्याकडे काहीच नाही, पण तिच्याकडे काहीतरी आहे. ते काय आहे, तेल आहे. हालेलुया. हालेलुया. समजत आहे का. आणि तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आपण बघतो की ज्या वेळेस ती तसं त्याच्यामध्ये जे तेल आहे ती भांड्यामध्ये ओतत होती, ते भांडे भरत जात होते, आणि जवळ ते भांडे संपत नाही तवर ते तेल थांबलं नाही. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं, ज्या वेळेस तुम्ही तुमचे लेकरं, तुमच्या बायका, तुमचे नवरे, तुमचे कुणी पण तुम्ही ज्या वेळेस देवाच्या सेवेसाठी देता, त्यावेळेस देव तुमचा पाठीराख होतो, देव तुमचा प्रोव्हायडर होतो, देव तुमच्या सर्व गरजा त्याच्या स्वर्गीय भांडारातून तो पुरवठा करतो. हालेलुया. म्हणून आज आपण काय केलं पाहिजे, आपले जे आहे कुणी पण असो, आपण देवाची सेवा केली पाहिजे. वेगवेगळ्या रीत्या आपण देवाला समर्पण केलं पाहिजे. आपण बघतो की तिने ज्यावेळेस तिचा नवरा दिला, तिच्यानंतर तिच्यावरती संकट आले, सर्व आलं, पण देवाने तिच्या परिवाराला सोडलं नाही. देवाने तिच्या वाईट परिस्थितीमध्ये पण तिला काय केलं, पुरवठा केला. तिच्याकडे एक विश्वास होता की मी कोणाकडे जाणार नाही, जो देवाचा सेवक आहे, जो देव आहे, मी फक्त त्याच्याकडे जाणार, आणि माझा विश्वास आहे जो जिवंत देव आहे तोच काय करणार, मला पुरवठा करणार. जर ती त्या दासाकडे गेली असती, जो सावकार तिच्याकडे आला होता, त्या सावकाराकडे परत गेले असते, तिने परत थोडीशी पैसे किंवा जी उचल घेतली असती, तर पुन्हा एकदा तिचे मुलं दास झाले असते, ती परत दासगिरीमध्ये गेले असते. हालेलुया. आज आपण पण तसंच, आपण ज्या वेळेस पुढे चालतो त्यावेळेस आपल्यावरती पण अशी खूप सारी परिस्थिती येतात की आपण पुढे चालत असताना असे फायनान्शियली किंवा आर्थिक परिस्थिती असते की आपल्याला त्याच्यामध्ये असं वाटतं की हे होऊ शकत नाही, आणि आपल्याला वाटतं की आपण परत चुकीचे काम करावं, त्याने आपल्याकडे पैसा येईल. हालेलुया. आणि त्यावेळेस दास म्हणजे काय, आपण बघतो गुलामगिरी म्हणजे एक पापाला दर्शवते. आणि आपण ज्या वेळेस चांगलं काम करतो किंवा असं विश्वासाने पाऊल उचलत पुढे चालतो, त्यावेळेस सैतान आपल्याकडे येतो आणि तो आपल्याला अशी परिस्थिती आपल्या समोर उपस्थित करतो की आपण पुढे पाऊल टाकायच्या ऐवजी आपण मागं पाऊल टाकतो. आपण जो विश्वासाने आपल्याला जो पाऊल उचलायचा आहे, हे आपल्याला माहिती की या ठिकाणी हे नामुमकिन आहे, पण देव मुमकिन करणार आहे. पण आपण अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, जे नको असणाऱ्या गोष्टी करतो, आणि त्यामुळे आपण काय करतो, गुलामगिरी म्हणजे पापामध्ये जातो. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस आपण आपले लेकरं किंवा आपण स्वतःला ज्यावेळेस देवाच्या सेवेसाठी देतो, त्यावेळेस देव आपला कोण होतो, पुरवठा करणारा होतो. म्हणून आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाहीये. हालेलुया. मी तुम्हाला हे सांगतो की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपला स्वर्गीय पिता आहे सर्वांचा, त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र देवाच्या सेवेसाठी, आपल्या सेवेसाठी या भूतलावरती दिलं. त्याच्याकडे ते एकुलता एकच होता. हालेलुया. आज आपल्याकडे दोन असेल तर आपण ते एकाला सुद्धा देत नाही लवकर, पण त्याच्याकडे एकुलता एक होता आणि तिने सर्वांसाठी दिला. असं नाही की त्याच्यासाठी राखून ठेवला तो. हालेलुया. आपल्याला नाही कोणाकडे पाहून, तर आज आपल्याला येशूकडे पाहून, पिताकडे पाहून आपण हे शिकलं पाहिजे की आपण देवासाठी दिलं पाहिजे.
हालेलुया. आज आपण किती जण आज देवाला देणार आहोत? काय देणार आहोत? आपलं जीवन द्या. नाही तुमच्याकडे लेकर, नाही तुमच्याकडे नातू, ना तुमच्याकडे कुणी नसल, ना तुमचं कुणी ऐकत नसल, तर तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन देवाला द्या. हालेलुया. हालेलुया. आज आपण या वचनातून काय शिकलेलं आहे की विश्वासाने एक पाऊल काय टाकायचं, आपल्याला पुढे टाकायचं, आणि तसं देव काय करतो ते पूर्ण बदलत चालतो, ते आपल्यासाठी तयार करतो. आता तुम्हाला माझी छोटी साक्ष सांगतो. लास्ट टाइमला डॅडीने पण सांगितली की ते मला बोलले होते की UBS कॉलेजला ज्यावेळेस जायचंय तर एक जॉबची पण त्यांच्याकडून एक ऑफर होती आणि एक साईडला कॉलेज पण होतं. हालेलुया. त्यांनी सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो, आणि तो जॉब पण एक सरकारी नोकरी होती आणि पुढे चालून त्याच्यामध्ये पेमेंट 1 लाख पर्यंत भेटलं असतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, त्यांनी कुठला विचार केला नाही. ते एक बोलले की जर देवाची इच्छा असेल तर देव पैसे देईल. काय करत? देव पैसे देईल. आणि त्यावेळेस आम्ही एकदम सायलेंट होतो, जास्त बोललो नाही, प्रेयर करत होतो. आणि त्यावेळेस एक आजी आहे, त्यांनी मला कॉल केला आणि ते म्हणले मला तुला काहीतरी द्यायचं आहे. हालेलुया. आणि आमचा विश्वास होता की देव तवर काहीतरी करण, आणि लगेच त्यांनी माझ्या अकाउंटला 10,000 टाकले आणि ते 10,000 मी लगेच ते कॉलेज मध्ये जे ऍडमिशन असतं ते कन्फर्म करण्यासाठी सेंड करून दिले. तर मला तुम्हाला हे सांगायचं की ज्यावेळेस आपण विश्वासाने पाऊल उचलतो ना, त्यावेळेस देव काम करत असतो. तुम्ही जर मागं आले ना तर देव तुमच्यासाठी काम नाही करणार.